कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, नानू शेठ ना विश्वासराव आणि आमच्यावर अजिबात विश्वास नाही तुमचा, असं कसं चालेल नाही का? जालिंदर निंबाळकरचा शब्द आहे, तुम्हाला माल देणार म्हणजे देणार। किती वाळू पाहिजे सांगा, तुमच्यासाठी नदी गायब करून टाकू, पण तुम्हाला वाळू देऊ म्हणजे देऊच। हा, कुठं पोचती करायची वाळू? करतो, ठेवू का? कोणाचा एवढा जीव चाललाय तुमच्याशी बोलायला? कोण आहे? सूर्या, उचला उचला, आम्हाला बी बघू द्या तुमच्या भाषेला तुमच्याशी एवढं काय बोलायचंय। उचला, स्पीकरवर टाक। हॅलो आई। अगं, तात्या मामांची तब्येत खूप खराब झाली। काय झालं दादाला? अचानक खूप दारू पिऊन आलेत ते, आता बेशुद्ध झाले। अगं मग त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घ्या की। आणि सूर्या कुठे आहे? दादाला काय बी होता का म्हणे, लवकर न्या हॉस्पिटलमध्ये त्याला। अगं हो, कसं घेऊन जाणार, कारण आमच्याकडनं गाडीच अवेलेबल होत नाहीये। काय करू कळत नाहीये। तिथे शत्रू आहे का? त्याला प्लीज प्लीज सांग की इथे गाडी घेऊन यायला। त्याला प्लीज सांग की एवढी वेळ हेल्प कर। मी हात जोडते, पाया पडते, पण प्लीज त्याला यायला सांगितले। हॅलो आई, आई ऐकतेस ना तू? आई अगं, शत्रू आहे ना तिथे, प्लीज त्याला फोन दे। मी बोलते त्याच्याशी, हवं तर। हॅलो हॅलो, तुळजा। हाय, बोल ना। शत्रू आणि मालक घरात नाहीयेत। आम्हाला कळना झालंय, आताच एवढ्या करडून आल्या, अजून मेला नाही ना तुमचा तो शंकर्या? हे तुमच्या डोळ्यातलं पाणी, अश्रू जपून वापरा, साठवून ठेवा। उद्या तो खरंच मेल्यावर तुमच्या डोळ्यात पाणीच दिसलं नाही तर कसं दिसन ते? हा, या सगळी दारू पाहिजे तू आज ना उद्या खापणारच होता। आम्ही गाडी न पाठवून त्याच्या आत्म्याला लवकर मुक्ती दिली असं समजा। अंत्ययात्रेसाठी गाडी पाहिजे असेल तर सांगा, तेव्हा विचार करू म्हणा। शत्रू, अरे काय बोलतोय तुझं? तुला कळतंय का? मामा आहे तो तुझा, अंगा खांद्यावर खेळवलंय त्यानं तुला। माझा भाऊ म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून तरी विचार करा त्याचा। माणूस म्हणून? आमची पोरगी पळवून येताना केला होता का त्यांनी आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? ज्या ताटात खाल्लं तिथंच घाण करताना त्याने केला होता का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? अख्खं गाव त्याच्या घराला वाईट टाकायला निघालो होतं। आम्ही त्याच्या घराची इज्जत वाचवली ना, आज आमच्याच घराची इज्जत मातीत मिळवताना त्याने केला का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? आम्हीच का माणसासारखं वागायचं? आमच्यातला हैवान विद्ये सुद्धा त्याला
स्वतःच्या बापाला तडपडत मरताना बघल तेव्हा त्याला कळल जालिंदरच्या घरची पोरगी पळून नेल्यावर काय होतं ते. डॅडी आणि शत्रू दोघेही घरी नाहीयेत. दादा आता काय करायचं? सूर्या दाजीसने आपण पक्क्याच्या रिक्षात नेऊया का? त्याशिवाय इलाजच नाही आपल्याकडे. होय, मला पण असंच वाटतंय. तात्याला पण लवकर दवाखान्यात हलवलं पाहिजे. पक्या 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 कुठे? तात्याने अर्जंटमध्ये दवाखान्यात न्यायचे हो. अहो ते सकाळीच गेलेत पुण्याला. सुन्या अरे बाबा इथं मी सातुरनाथ पडलो या. भाऊजी तुम्ही झोपा, आराम करा. सूर्या भाऊजी अहो 2 दिवस झालं झोपून आहे ती भाऊजी. पण आजार काय बरा होईना, त्यांना नाही जमायचं यायला. रिक्षाची चावी द्या. चावी द्या रिक्षाची. हळू ना हळू आणा. वलय खाली हळू. खाली खाली बघा. पुढे पुढे जा, पुढे पुढे जा. चला, आता. पुढे बस लवकर. लवकर बस. हळू 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 आत गेले. हळू थोडा हळू काजू बस लवकर. थांबा थांबा. घे मागं लवकर. काजू बस. पायात घे जरा पायात घे. दादा हळू चालव. हा येतो लवकर. काळजी पुरीनो, काळजी करू नका. आपण मागणं लवकर जाऊ. हा दादा काय झालं? गाडी बंद पडली. तात्या दादा कर ना काहीतरी कर. तात्या दादा काहीतरी कर ना. काय झालं? काय पंक्चर पण नाही. गाडी बंद पडली. गाडी बंद पडली आमची. थांबा. काय झालं दादा? अरे काय झालं? काहीच कळलं नाही. आता दादा इथून दवाखाना अजून 3-4 किलोमीटर आहे. आता कसं करायचं? तात्यांची तब्येत पण लय खराब व्हायला लागली. दादा आपण तात्यांना लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, नाहीतर काय पण होऊ शकतं. दिवे धावणी माझ्या पाठीशी उभी राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.